राजकारणात दादा माणूस म्हणून ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. दादा आज आपल्यात नाहीत हे स्वीकारणं आजही मनाला जड जातंय. दादा म्हणजे केवळ एक नेता नव्हता. दादा म्हणजे वेळेची शिस्त, निर्णयाची ठामपणा आणि कामातील प्रामाणिकपणा यांचा चालता बोलता धडा होता. त्यांचं एक वैशिष्ट्य कायम लक्षात राहतं. दादांना वेळेचं अफाट महत्त्व होतं. घड्याळ त्यांच्या हातात नसायचं, पण वेळ त्यांच्या मुठीत असायची. प्रत्येक बैठक, प्रत्येक दौरा, प्रत्येक निर्णय सगळं वेळेवर. आणि हीच सवय त्यांनी आपल्या सहकारी, मित्र आणि परिवाराला लावली. दादांची निर्णय क्षमता अजून एक मोठा धडा देते. वेळ, परिस्थिती किंवा दबावाला न बघता त्या क्षणी जो निर्णय योग्य वाटतो तो घ्यायचा आणि मग तो कामातून योग्य ठरवून दाखवायचा. शब्दापेक्षा काम बोलतं हे दादांनी नेहमी सिद्ध केलंय. नागरिकांच्या कामाच्या बाबत दादांची भूमिका फार स्पष्ट होती. काम होणार असेल तर होकार, काम नसेल होणार तर थेट नकार देणं. खोटी आश्वासनं नाहीत, उगीच आशा पण दाखवायची नाहीत. यातूनच त्यांची प्रामाणिकपणा आणि स्पष्ट वक्तेपणा दिसून आला. असे असंख्य पैलू दादांच्या व्यक्तिमत्वात होते. कदाचित हे सगळं आपल्याला जमणार नाही, पण जर आपण वेळेची किंमत, निर्णयातील ठामपणा आणि कामातील स्पष्टता हे थोडं जरी अंगीकारलं तर नक्कीच आपल्या व्यवसायात, राजकीय, सामाजिक आणि अगदी नोकरदार आयुष्यातही एक सकारात्मक बदल घडताना दिसेल. दादा गेले, पण दादांची शिकवण, दादांची शिस्त आणि दादांचा ठसा कायम आपल्या सोबत आहेत आणि आपल्या सोबत राहतील. गती दे धीराला आशा उधळून गेली, उरले न काही उद्याला दिसले समोर.